दिनांक 10 मार्च को शिवसेना नेता प्रकाश पाटिल का जन्मदिन बड़े ही धूमधाम से मनाया गया। इस विशेष अवसर पर नासिक हाईवे स्थित संग्रीला रिसोर्ट में आयोजित कार्यक्रम में कई बड़े नेता, समाज सेवक व उद्योगपति उपस्थित थे। कार्यक्रम में भिवंडी पश्चिम के हैट्रिक विधायक महेश चौगुले, भिवंडी ग्रामीण के हैट्रिक विधायक शांताराम मोरे, भाजपा व्यापारी आघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे, शिवसेना नेता प्रसाद पाटिल, प्रशांत लाड, पप्पू खंडागले और पुलिस प्रशासन सहित कई अन्य मान्यवर भी उपस्थित थे। शिवसेना नेता प्रकाश पाटिल के जन्मदिन की शुभेच्छा देने वालों का तांता लगा रहा। इस मौके पर आए हुए अतिथियों ने उन्हें शुभकामनाएं दी और उनकी लंबी उम्र और सफलता की कामना की। कार्यक्रम में उपस्थित सभी ने मिलकर इस विशेष दिन को यादगार बनाने के लिए कई कार्यक्रमों का आयोजन किया और शिवसेना नेता के साथ इस खुशी के पल को साझा किया। यह आयोजन प्रकाश पाटिल के लिए एक बड़ा उत्सव था, जिसमें उन्होंने योगदान और समाज में उनके कामों की सराहना की गई। आए हुए अतिथियों ने शिवसेना नेता प्रकाश पाटिल को क्या शुभकामनाएं दिए। नाही, खरं म्हणजे मला शुभेच्छा देण्यासाठी येणारे लोक जे आहेत त्याच्यापेक्षा देशाचे शहीद जवान जे आहेत त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या प्रति इथल्या नागरिकांमध्ये, भारतीय नागरिकांमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वीरगणांचा आणि ज्यांनी देश सेवेसाठी आपला बलिदान दिलेलं आहे अशा कुटुंबाचं, म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं, त्यांच्या धर्मपत्नीचं या ठिकाणी जो सन्मान झाला त्या सन्मानाला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने ठाणे आणि पालघर आणि काही मुंबई या भागातून लोक जे आहेत या ठिकाणी त्यांच्या सन्मानासाठी आली होती। आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे, गर्व पण आहे का या सगळ्या याच्यामधनं आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये भारतीय सैनिकाच्या आणि देश सेवेसाठी ज्यांनी आपला बलिदान दिला, योगदान दिला, त्यांचा सन्मान करणं हा आपला सगळ्यांचं कर्तव्य आहे। दरवर्षी आपण वाढदिवसानिमित्तानं समाज उपयोगी काही ना काही कार्यक्रम होतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं म्हणजे सर्वांनीच असं जे काय उपक्रम समाज उपयोगी आहेत आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रति आदर भावना व्यक्त करायची जर असेल तर या निमित्ताने आपण सकाळी जे आहे सुरू केलं होतं आरोग्य शिबिर। त्याच्यानंतर जे आहे कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वेअर हाऊसिंग मधले जे हजारो कर्मचारी जे जात असलेल्या रोहिणी ब्रिजचं उद्घाटन केलं। त्याच्यानंतर एक आईच्या नावाने चिंतामणी हॉस्पिटलनी सीता आई डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथे ज्या मुली या ब्लॅक बेल्ट ज्या आहेत त्या मुली हायस्कूल आणि कॉलेजला जाऊन त्यांनी ज्या मुली शिकत आहेत तर त्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठीच कराटा आणि बॉक्सिंग हे दोन्हीचे ट्रेनिंग जे आहे सीताई संस्थेच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिलं जाणार आहे। तर मुलीला या सगळ्या याच्यामध्ये स्वतः सुद्धा आपली प्रसंगाच्या वेळेला स्वतःची तयारी सुद्धा 2 हात करण्याची असायला पाहिजे, याच्यासाठीच तेही उपक्रम आपण या ठिकाणी केलं। आणि ग्रंथतुला जे आहे त्याच्या याच्यातनं जे काय वाचन जे आहे, राजा छत्रपती आहे, राजा संभाजी आहे, संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहे, जे काय ज्यांचं जे आपले आदर्श आहेत त्यांच्याबद्दल वाचावा आणि तसं आचरणात आणावा अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे। आणि मोठ्या संख्येने आलेल्या सगळ्या नागरिक आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महिला भगिनी, युवक सगळ्यांचं, पत्रकारांचं आणि
सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो आणि आभार मानतो. आमचं भाग्य आहे का एवढा प्रेम आणि एवढा जीवाला एवढी आपुलकी लोकांमध्ये आमच्याबद्दल आहे. आमचं भाग्य खरं म्हणजे अशा स्वरूपाचं प्रेम हे आमच्या आईचे जे संस्कार, आईच्या विचारांचे संस्कार आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्या माझे गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. त्याच्यामुळं हे सगळं करण्याची प्रेरणा त्यांच्यामुळेच मिळतो. आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री या सगळं हे त्यांचं या मानव जातीच्या कल्याणासाठी करत असलेलं काम हे सुद्धा एक आपल्यासमोर आदर्श आहे आणि म्हणून हे काम आपल्याकडनं होत असतं.